नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. लेख क्रमांक 251, 7 सप्टेंबर. गणेश चतुर्थी. आज सर्वत्र उत्साहाचे आनंदाचे वातावरण असते. घरोघरी गल्लोगल्ली गणेश पूजनाची एकच धूम असते. प्रत्येकजण ह्या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो. ज्याच्या त्याच्या कुलधर्माप्रमाणे कुठं 1.5 दिवस तर कुठं 10 दिवसपर्यंत हा उत्सव साजरा होत असतो. पूजा, आरती, मोदक, नैवेद्य हे ढोबळ स्वरूप. पण तसे तर आपण कुठल्याही कार्याच्या सुरुवातीला मंगलप्रसंगी, कार्यारंभी, उद्घाटन प्रसंगी, नवीन प्रकल्पाला, योजनेला कशाचीही सुरुवात करताना विघ्नहर्त्या गणेशाची पूजा करूनच करत असतो. हत्तीसारखे मुख असणाऱ्या या देवतेस हेतुतः गजानन असे म्हटले आहे. कारण हत्ती हा सुद्धा बुद्धिमान प्राणी आहे. हजारो लोक असू देत, त्यात नेमका राजयोगी असो की महान योगी, की हत्ती कितीही गर्दी असली तरी बरोबर त्याला हुडकून काढतो. पूर्वी सर्रास समाज या पद्धतीचा वापर करत असे. आणि जर एखाद्या राज्यात राज्य चालवणारा कोणी वंशज राजाचा नसेल किंवा राजा हयात नसेल किंवा हयात असतानासुद्धा असा प्रकार केला जाईल आणि या पद्धतीने पुढचा राजा निवडण्यात येत असे. आणि सर्वात गमतीची गोष्ट ही की जर त्याची कुंडली मांडली तर त्या व्यक्तीची कुंडली राजयोगाचीच निघत असे. हे त्याच्यात आणखीन महत्त्वाचं. अशा या श्रेष्ठ आणि हे सगळं घडायचं कुणामुळं तर हत्तीमुळं. म्हणून ह्या श्रेष्ठ प्राण्याच्या मस्तक गौरीनंदनाची लावायची प्रेरणा भूतगणांना झाली. गणेशाचे उपासक त्याच्या कृपेसाठी अथर्व शीर्षाचे पाठ करतात. चांचल्यरहित बुद्धीचा व स्थिर बुद्धीचा असा अर्थ त्यातून प्रतीत होतो. वास्तविक यात यजन पूर्ण अपेक्षित आहे. पण आपण आवर्तने करतो आणि हवनाला काटछाट करतो. अर्थातच होम हवनाच्या वाटेला जात नाही. जो दुर्वांकुर म्हणजे आपण मंत्र काय म्हणतो, जो दुर्वांकुरैर यजती, म्हणजे जो दुर्वांकुराने हवन करतो तो कुबेरा समान होतो. यो लाजैर यजती, म्हणजे जो साळीच्या लाह्यांनी यजन करतो तो यशस्वी सर्वकष बुद्धिमान होतो. आणि जो मोदक सहस्त्रेण यर्जती, म्हणजे सहस्त्र मोदकांनी हवन करतो त्याला इष्टफल प्राप्त होते. जो घृतयुक्त समिधांनी हवन करतो त्याला सर्व काही प्राप्त होते. असे उपासक महाविघ्नांपासून, महादोषांपासून, महापापांपासून मुक्त होतात आणि संपन्न होतात. मोदक सोडले तर सर्व गोष्टी आपल्याला हवनासाठी कधीही उपलब्ध होणाऱ्या आहेत. आज गणेश चतुर्थीच्या दिवशी किमान एक तरी आवर्तन गाईच्या तुपाच्या हवनाचं करायला हरकत नाही. हवन करताना प्रत्येक मंत्राला सुरुवातीला ओम लावायचे आणि प्रत्येक मंत्र समाप्तीला स्वाहा म्हणायचं आणि गाईचं तूप आत सोडायचं. प्रत्येकासाठी स्वतंत्र यज्ञपात्र मात्र हवं. या छोट्याशा 5 मिनिटाच्या कृतीने वातावरण विलक्षण प्रभावी होऊन जातं आणि शांती, समाधान, आनंद मिळेल नक्की. ह्या दिवसात गणेश कृपेचा पर्वकाळ आहे. 10 दिवसात रोज करायला हरकत नाही, पण निदान 10 दिवसात एके दिवशी तरी, समाप्तीच्या दिवशी, सुरुवातीच्या दिवशी, आपला गणपतीच्या उत्थापना दिवशी असं 1-2दा असं तरी करावं. कारण असतानाच मंगलमूर्ती ही मंगल म्हणून पूजली जाणारी आहे. मग हवनाने मांगल्य द्विगुणित होणार नाही तर विशेष. घरोघरी हवन करून आपण आनंद आणि मांगल्य वाढवूयात. यज्ञ गजानन की जय. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया.